तर बरोबर आहे की 3-4दा आम्ही वेळ दिल्यानंतर काय येऊ शकलो नाही, परंतु वेळेवर काय होईना, परंतु अचानकपणे इथे यायचं इच्छा झालं आणि बाबांनी बोलवलं, दर्शन झालं, लवकर दर्शन झालं आणि व्यवस्थित दर्शन झालं आणि आशीर्वाद बाबांचा प्राप्त झाला. खरं तर 91ची जी घटना होती ती पूर्ण देशाला हातवून टाकणार होती. तेच ज्यांनी तुमचं अपहरण केलं होतं देवजी, त्यांनी आता तेलंगणा पोलिसांसमोर सरेंडर केलंय. कसं बघता त्या जुन्या कटू आठवणी? हे चांगलं झालं. देवजी 91मध्ये जे किडनॅप केले होते, आपण लग्नाच्या कार्यक्रमामध्ये होतो. 27 एप्रिल 91ला किडनॅप केला होता आणि 17 मेच्या तारखेला आम्हाला सोडलं होतं आणि पवारसाहेबांनी त्याच्याकरता फार मोठा प्रयत्न केला. एकनाथ साळवे होते वकील, त्यांनी प्रयत्न केला आणि तडजोड करून आपण आपल्याला सोडण्याच्या दृष्टिकोनातून देवजींनी आम्हाला सोडलं. म्हणजे जवळजवळ आम्ही 18-20 दिवस जंगलामध्ये होतो आणि मेडपेली गावातून आम्हाला किडनॅप करण्यात आलं आणि जवळजवळ 400-450 किलोमीटर आम्ही पायी चाललो त्यावेळेला. असं आहे. ही नक्षली मुवमेंट जी आहे ती आता कमी होते, अनेक नक्षली सरेंडर करताय, कसं बघताय? कारण त्याचं जीवनमान भवितव्य नाही, चांगलं आहे ना. नक्षल जे लोक आहेत ते बंदुकाच्या जोरावर जे राज्य करण्याकरता पाहत होते, आता आपण लोकशाहीमध्ये आहोत, स्वतंत्र प्राप्त झाला आणि गणतंत्र आपल्याला 1950मध्ये आपण गणतंत्र झालो आणि त्या दृष्टिकोनातून आपण लोकशाहीच्या माध्यमातून कुठेतरी पुढे आले पाहिजे आणि त्यांनासुद्धा विश्वास आता देवजींना झाला की आपण लोकशाहीच्या माध्यमातून जे त्यांचा जे विचार आहे ते विचार आता लोकशाहीच्या माध्यमातून ते ठेवणार आहे लोकांपुढे. आणि बंदूक त्यांनी सोडलं त्याच्याबद्दल मी जे लोक सरेंडर झाले त्यांचा हार्दिक आभार मानतो. रोहित पवार अनेकदा प्रश्न उपस्थित करतात. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत घातपात आहे, अनेक पुरावे त्यांनी दिलेले आहेत, तक्रार देखील दाखल केली जात नाही पोलिसांकडून. कसं बघता या सगळ्या गोष्टी? नाही, आता ते जे इन्क्वायरी सुरू आहे, माननीय मुख्यमंत्री यांनी जे इन्क्वायरी लावलेलं आहे त्याचं जे चौकशी सुरू आहे ते चौकशी अंती आपल्याला कळेल काय काय आहे काय नाही. तर त्याच्यामध्ये अधिक न बोलता चौकशीच्यामध्ये आपण काय बोलायचं, परंतु ते योग्यरित्या आता CIDने सुद्धा आता इन्क्वायरी सुरू केलेलं. तर सगळं वेगवेगळं CBIचा मागणी आमचे नेते सुनेत्रताईंनी, उपमुख्यमंत्री यांनी मागणी केलं आणि त्याचासुद्धा पत्र आपल्या मुख्यमंत्रींनी गृहमंत्रालयाला पाठवलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की कुठेतरी न्याय देण्याचा भूमिका हा राज्य सरकारच्या माध्यमातून होईल.